नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज दिनांक 18 जून 2026 वार गुरुवार. रोजच्यापेक्षा आज जर मार्केट पाहिलं तर थोडाफार आज बदल पाहायला मिळते. कारण कटफ्लॉवरच्या दरामध्ये थोडीशी वाढ पाहायला मिळते. तर झेंडू आणि शेवंतीचे दर जे आहेत थोडेफार कमी झालेले पाहायला मिळतात. आणि भाजीपाल्यांचा विचार केला तर भाजीपाल्यांचे दर आपल्याला बरेच दिवसापासून कमी जास्त आवक होत असल्यामुळे दरामध्ये देखील आपल्याला चढ उतार थोडाफार कायम पाहायला मिळते. काही भाज्यांचे दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. काही भाजीपाल्यांचे दर जे आहेत 5 ते 10 रुपयांनी कमी जास्त होताना पाहायला मिळतात. आज कांद्यांची आवक स्थिर असून देखील दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. तर बटाट्यांची आवक जर बघितलं तर मार्केटमध्ये दर ही आपल्याला थोडेफार बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. तर चला तर पाहू की आज कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात. डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. लाल गुलाबचे दर जे आहेत साधारणतः 180 ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील लाल गुलाबसाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर कलर गुलाबची देखील आवक आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 200 ते 220 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालांची आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पाहायला मिळते. हलके माल जे ते 100 ते 120 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात. झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर आज झेंडूच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते. चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सुपर टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर पाहिलं तर साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 150 ते 160 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 100 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळते. दामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः 10 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील आपल्याला कामिनीसाठी दर पाहायला मिळतात. पेंडीजी तसेच ब्ल्यूडीजीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे ते 60 ते 70 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. पर्पल शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. पासलीची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते. मालाची आवक मार्केटमध्ये कमी असल्यामुळे दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. गोलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 250 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते. कांद्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये 70 ते 80 गाड्यांची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर आवक कमी असून देखील दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते. चांगली एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर आणि गोळे साईज मध्ये असलेल्या कांद्यासाठी उच्चांकी दर जर पाहिलं तर साधारणतः 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता साईज नुसार क्वालिटीनुसार कलर असलेल्या कांद्यासाठी 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये स्थिर असून देखील दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते. तर लहान साईज मध्ये चिंगळी कांद्याचे दर जर बघितलं तर 6 ते 7 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळते. हलक्या मालाच्या कांद्यासाठी देखील दरामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळते. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 20 तर हलक्या मालासाठी 14 ते 15 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पाहायला मिळते. त्याचबरोबर मेथीची कोथिंबीरची आवक देखील आपल्याला पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील विलायती तसेच गावरान कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 16 ते 18 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला मिळते. आवक कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला सुधारणा पुन्हा एकदा पाहायला मिळते. काय कलिंगड यंदाचे चाललंय बातचीत करून घेण्यानंतर बोलू आपण. पांढऱ्या मिरची पोपटी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पोपटी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 18 ते 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळते. आवक मार्केटमध्ये जास्त झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते. त्याचबरोबर हिरवी मिरचीची देखील आवक मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. तर हिरवी मिरचीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात.
शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 60 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला शेवग्याचे दर पारवतात. बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये बिटाचे दर जे आहेत साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलके माल जे 16 रुपयापासून देखील विक्री होताना पारवतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी 35 ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. त्याचबरोबर चायना काकडीचे दर आपल्याला 35 ते 40 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात. हलके माल जे ते 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पारवते. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटी मध्ये 45 ते 50 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पारवते. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 60 ते 65 रुपयापासून देखील पावट्याचे दर पारवतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये राजमासाठी सरांचा दर जे आहे 90 ते 100 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील दर पारवते. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील डांगरचे दर पारवते. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत 25 ते 27 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पारवतात. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 16 ते 18 तर हलक्या मालासाठी 14 रुपयापासून देखील दर पारवते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 ते 22 तर हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दुधी भोपळ्याचे दर पारवतात. टोमॅटोची आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पारवते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम आपल्याला टोमॅटोच्या दरावरती आज पाहायला मिळते. चांगले माल जे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील टोमॅटोसाठी दर पारवतात. आवक मार्केटमध्ये स्थिर असून देखील मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण आज पाहायला मिळते. काळ्या वांग्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या भारताच्या वांग्यासाठी साधारणतः दर जे येते 20 ते 25 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पारवते. हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवते. मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये थोडेसे बदल पाहायला मिळतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील जळगावसाठी दर पारवते. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवतात. हलक्या मालासाठी 12 ते 13 रुपयापासून देखील आपल्याला सुटपांसाठी दर पारवते. आवक मार्केटमध्ये भरपूर असलेली पारवते. त्याचबरोबर मागणी देखील आपल्याला थोडीफार असलेली पारवते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला थोडाफार बदल आज पाहायला मिळतो. जांभळांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मार्केटमध्ये आता सध्याची परिस्थिती पाहिली तर जांभळांची आवक जी आहे ती हलक्या मालांची भरपूर पारवते. तर काही ठिकाणी पाऊस झाल्याचा परिणाम देखील आपल्याला जांभळाच्या दरावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर हलके मालामध्ये या ठिकाणी आपल्याला भरपूर आवक पाहायला मिळते. तर चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहिलं तर 90 ते 100 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पारवतात. त्याचबरोबर अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अंजीरचे दर जे आहेत साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे 40 ते 50 रुपयापासून देखील विक्री होताना पारवतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पारवते. त्याचबरोबर ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी कमी असल्यामुळे दरामध्ये देखील थोडासा बदल आज पाहायला मिळतो. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. बरेच दिवसापासून पपईचे दर जे आहेत थोडेफार स्थिर असलेले पारवतात. चांगल्या मालासाठी 18 ते 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये उच्चांकी दर जर बघितलं तर साधारणतः 45 ते 50 रुपयाच्या दरम्यान आपल्याला उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 25 ते 30 रुपयापासून देखील हलक्या मालाचे दर पारवतात. आवक मार्केटमध्ये थोडीफार स्थिर असून दरामध्ये थोडीशी घसरण आज खरबूजसाठी पारवते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये डाळिंबचे दर जे आहेत साधारणतः 300 ते 320 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून देखील डाळिंबचे दर पारवतात. त्याचबरोबर पेरूची क्वालिटीनुसार पिंक टायवन तसेच व्हीएनआर पेरूचे दर जे आहेत एका दुसऱ्या वक्कलसाठी 35-40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे येते 10 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला पेरूसाठी दर पारवते. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः 120 ते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलक्या मालासाठी लहान साईज मध्ये साधारणतः 30 ते 40 रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पारवतात. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे
35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावं होते हलक्या मालासाठी. 20 ते 25 रुपयापासून देखील निम्मांचे दर पाहावं होतात. बटाट्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये इंदोर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला भरपूर पाहायला मिळते. तर दर जे आहे ते चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये इंदोर बटाट्यांसाठी साधारणतः 15 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 12 ते 13 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी पण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडीफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. बटाट्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये बटाट्याचे दर जे आहे ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी पण पाहू शकता